जयपूर आज कमीत कमी आमेरगड किंवा आमेर किल्ल्याच्या भेटीदरम्यान एवढं तर कळलं, जोधाबाई, राव जोधा, जोधपूर, अकबर आणि जयपूरचं राजघराणं यांचा थेट सख्खा संबंध थोडा संभ्रमावस्थेत आहे. कोणत्या चित्रपटात काय कथा रंगवली जाते हे फक्त मनोरंजनाचा विषय असतो. तर मी जे म्हणतो की इतिहास हा तत्कालीन जे राजे रजवाडे आहेत किंवा राज्यकर्ते आहेत त्यांच्या स्तुतीचा किंवा स्तुतीसुमनाचा पाठपुरावा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच समजा मिर्झा राजे ही उपाधी आणि जयसिंग जयपूरचे राजे आणि त्यांचा आणि राजस्थान, समजा आजचं राजस्थान आणि तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष विद्यमान महाराष्ट्र, तर हा आपापल्या सोयीने रंगवला जातो निश्चितच. तरी देखील इकडं टचवूड म्हणतो आपण, त्या हिशोबाने इकडं डावी बाजू टचवूड म्हणजे कोणाची नजर लागू नये, इकडं उजवी बाजू. तर डावी किंवा उजवी दोन्ही बाजू समजून घेऊन आपला जो सरळ मार्ग आहे, ना लेफ्टिस्ट नॉर राईटिस्ट, स्ट्रेटिस्ट, लक्षात आलं का? खरं तेच जगासमोर घेऊन येण्याचा हा डॉक्टर मनोज कुमार मुनोत, सत्यवादी राजा हरिश्चंद्र असेल किंवा आपलं रघुकुल रीत सदा चली आईच्या आख्यायिकेप्रमाणे प्राण जाय पर वचन न जाई, जे काय आहे ते जसं आहे त्याच स्वरूपात जगासमोर, त्यात कुठलाही भेदाभेद चुकून देखील नाही. सत्य पराजित नहीं होता है,